नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अगं आणि आहोमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. ते दोघं जेव्हा 7-8 वर्षाचे होते ना, तेव्हा त्यांची ओळख झाली. पुढे मैत्री झाली आणि मग प्रेम आणि मग ऑफकोर्स लग्न. अँड दे हॅपीली लिव्ड एव्हर आफ्टर. मी अचानक अशी सिनेमाची गोष्ट तुम्हाला का सांगतेय? नाही, ही सिनेमाची गोष्ट नाही आहे. खरंच हे त्यांचं आयुष्य आहे. त्यांची लव्ह स्टोरी तर ऐकायची आहेच. त्याचबरोबर इतक्या वर्षांचा त्यांचा सहवास, दोघांमधले वाद विवाद, राग अबोला, हे सगळं फेस करून त्यांचं नातं कसं घट्ट झालं हे सुद्धा त्यांच्याचकडून आपण ऐकायचंय. चला तर मग अगं आणि आहोमध्ये स्वागत करूया समिधा गुरु आणि अभिजित गुरुचं. नमस्कार. नमस्कार अँड वेलकम टू दिल के करीब अगं आणि आहो. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मला या सदराचं नाव खूप आवडलंय, अगं आणि आहो. आणि ह्याचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये आहो नावाने सेव्ह आहे. मला हे खूप आवडतं. हिचा काय नंबर सेव्ह आहे तो मी नंतर सांगते. काय काय सांग ना. बरं, तो मी नाही केलाय, तो तिनेच करून घेतलाय. काय जानू. क्यूट आवडला मला. किती वाईट रे. तुम्ही दिल के करीब बघितलं. सो तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू आणि मग गप्पांना सुरुवात करू. छान, मला आवडलेलं आहे आधीच. आल्या आल्या पहिले गिफ्ट आणि नंतर आधी खुश करायचं. छान छान. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. ती रेकी हिलर आहे, लाईफ कोच आहे. आणि हे जे पुस्तक आहे तुमच्यासाठी भेट म्हणून दिलंय. हे Amazonवर अवेलेबल आहे. किती मस्त, नावच किती छान है ना. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचे रहस्य, निलिमा अमित. तुमच्यासाठी काहीतरी लिहिलंय, ते वाचाल का? आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वतःबद्दलचे मत. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होते. अरे वा. लव्ह अँड ब्लेसिंग, निलिमा अमित. थँक्यू सो मच. थँक्यू निलिमाजी, थँक्यू सो मच. आणि किती सुंदर मेसेज दिलाय. थँक्यू. वा वा. पुस्तक पण खूप छान आहे. वा वाचणार, नक्की वाचणार. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. ती मस्तपैकी हर्बल स्किन केअर प्रोडक्ट्स बनवते. तुमच्यासाठी की नाही बॉडी ऑइल पाठवलंय. अरे वा. फेस ऑइल पाठवलंय. अत्यंत कामाच्या वस्तू. फेस स्क्रब आहे, साबण आहे. अरे वा. हे तुझ्याकडे. थँक्यू सो मच. आरतीताई, तुमच्या वस्तू सगळ्या गिफ्ट आम्ही वाटून घेतलेले दोघांनी संसारात. छान. आणि थँक्यू सो मच. खूप छान आहेत. आणि NH25 हा जर का आपण कुपन कोड वापरला तर दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आरतीताईंनी 25% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. लगेच कोड वापरा आणि 25% डिस्काउंट पण घ्या. आपली आणखीन एक मैत्रीण आहे, शुभदा सहस्त्रबुद्धे, आणि शृंखला नावाचा तिचा ब्रँड आहे. एक्सेस फॅब्रिक पासून ती अतिशय सुंदर ज्वेलरी बनवते. अरे वा. किती सुंदर आहे. थँक्यू शुभदाताई. किती सुंदर बनवलं. आणि वा वा वा. थँक्यू. मस्त आहे. आणि गिफ्टची एक बरसात जी तू करतेस त्याबद्दल तुला थँक्यू. आय लव्ह गिफ्ट्स. थँक्यू शुभदाताई, थँक्यू सो मच. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. त्यांनी काय पाठवलंय बघा तुमच्यासाठी, रादर घरासाठी तुमच्या. क्रिएटिव्ह माइंड्स. दगडातून ना खूप छान भातुकली बनवतात त्या. मला खूप आवडते भातुकली, आणि माझ्याकडे सगळे भातुकलीचे भांडे आहेत. खूप छान आहे आणि छान, म्हणजे कोरीव काम पण केलंय. हो ना. किती भारी. ही बाई चूल आहे. अरे वा. मला खूप आवडले. थँक्यू. पोलपाट लाटणं आहे. वा. ते गोड आहे बघ ना. आणि हे वापरू पण शकतो आपण. खलबत्ता आहे. किती भारी. हे सगळंच खूप सुंदर आहे आणि मला प्रचंड आवडतं घरात भातुकली पण ठेवायला. माझ्याकडे खूप सारे भातुकलीचे भांडे अजूनही आहेत, आणि मी लहानपणी घर खेळायचे तेव्हापासून पण काही आहेत. ऍक्च्युली याची दुधाची बाटली पण मी ठेवली आहे. तेवढे जुने माझ्याकडे भांडे आहेत, खेळ भांडे माझे. त्याच्यामुळे मला खूप आवडलंय.
थँक्यू. अद्वैत बापट नावाचे आपले एक मित्र आहेत जे इथे माझ्या क्लोज कॅमेराच्या मागे उभे आहेत. सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे वा, आणि वा. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस तुमच्यासाठी खास ते आज घेऊन आले. थँक्यू अद्वैतजी, थँक्यू सो मच. वा, थँक्यू. तुला माहितीये मी हा अख्खा डबा संपवू शकते. येस सगळं तुझ्यासाठीच आहे बाबा. सुखी संसाराचं रहस्य. मला खूप आवडतं हा. खरं. आपली एक खूप गोड मैत्रीण आहे. म्हणजे वयानी म्हणजे त्या सिनियर आहेत आपल्यापेक्षा, पण स्वभावांनी इतक्या गोड आहेत की मी म्हणते ती माझी मैत्रीणच आहे. मीनाताई इनामदार पुण्याच्या आहेत आणि हा जो साडीचा ब्रँड आहे अप्रतिम तो पुण्याचा आहे. तुझ्यासाठी मस्तपैकी टसरची साडी पाठवली आहे. साडी म्हणजे आपला वीक पॉइंट आणि अप्रतिम रंग आणि सुंदर. आणि तुला कुठलाही रंग छान दिसतो. आम्हाला कुठलाही रंग आवडतो. आणि हा तिच्या आवडता रंगच आहे. हा रंगापैकी एक आहेच. हा. वा वा वा, थँक्यू मीनाताई. मस्त. आणि माझ्या आईचं नाव पण मीना आहे, हा. त्याच्यामुळे खूप स्पेशल. वा वा, थँक्यू सो मच. तुमच्या अप्रतिम ब्रँड साठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि पॅकिंग पण किती सुंदर आहे बघ ना. हा. वा, ही बरसात खूप चालली आहे गिफ्टची यार, मजा येते मला. चला. मीनाताईंच्या या ब्रँडला ना 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. ओ, आणि आता 3 मार्च पासून 38व्या वर्षात अप्रतिमने पदार्पण केलंय. अरे वा. खूप खूप शुभेच्छा तुमच्या अप्रतिम ब्रँडला सुद्धा. थँक्यू. बरं, आपण जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ. Yes. आणि ज्या 2 बहिणी आहेत आपल्या मैत्रिणी शिल्पा आपटे आणि मेधा गलगले, त्यांनी तुम्हाला त्यांच्या ह्या प्रॉडक्ट्स मधलं कुठलंही एक प्रॉडक्ट चूज करायला सांगितलंय गिफ्ट म्हणून. ओ, अरे वा. किती भारी. आणि हा स्टुडिओ खरंच खूप मस्त छान आहे ना? खूप अप्रतिम वाईब आहे. हम्म. मला असं खूप स्टुडिओ नाही वाटलं. छान असं मला घरगुती आणि गप्पांचा वाईब आला आणि मस्त वाटतं. कलरफुल आहे. मला काही दिसत नाही. खूपच मस्त आहे. अभिजित चूज करेल. नाही छान आहे. ते काही पण. मला ती पिंक बॉटल पण आवडतीये. हा. आणि ते केटल्स पण छान आहेत. So, तुम्हाला जे केटल्स आवडतील. पण छान आहेत. आणि ते पण ते काय आहे चाकवालं. त्याच्यात आय थिंक कप्स आहेत छोटे Cups आहेत छोटे. त्या, याचे हा. चहाचे कप आहे. ते पण मस्त आहे. माझ्या घराचं इंटेरियर ब्लू आहे. अच्छा. ते मस्त आहे. तुला जे आवडेल ते. हा. तुला जे आवडेल ते. ओके, तुला ते जर का आवडलं असेल ती कार्ट, हा. तर एपिसोड संपल्या तुम्हाला मी देते. अरे वा. थँक्यू. किती भारी. बापरे, म्हणजे गिफ्ट घ्यायला चालू आहे. खूप सारे गिफ्ट मिळालेत आज. थँक्यू तुला. आपले आणखीन एक गोड मित्र आहेत निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. हो. तुमच्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली कलरफुल किती भारी. आणि बापरे. पर्सनलाइज नेम टॅग आहे. अरे अरे वा. वाव, किती मस्त. SNA क्या खूपच बात आहे. मस्त. सुपर. कमाल बॅग आहे. थँक्यू सो मच. मला रंगच खूप आवडला. मला पण आवडला. आवडलाय. खूप छान खूपच आहे. मस्त आहे. आणि हे सगळं जे काय आता गिफ्टची बरसात आहे ती आम्ही याच्यात घेऊन जाणार. थँक्यू. खूपच मस्त आहे. सो चेरी पिकनी त्यांच्या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवलाय. आणि तुम्हाला दिली आहे ही बॅग ती स्पेशल हनीमून कलेक्शन आहे. अरे वा. चला बुकिंग करा. आणि तुम्ही जर का ह्या बॅग्स घेतल्यात हनीमून कलेक्शनच्या तर 35%वर आणखीन 5% डिस्काउंट सुद्धा आहे. हा, तुम्ही म्हणत होता चला कुठे चला? हनीमूनला चला. चला चला booking 40%. 35 आणि 5 40 ऐकल्याबरोबर लगेच. पण तुम्हाला नाही द्यायचं, तुम्हाला फ्री आहे. पण हनीमूनला जाऊ शकतो. हनीमून फ्री नाहीये ना. सिरियसली मी 7-8 तुम्ही वर्षाचे होतात तेव्हापासून एकमेकांना ओळखताय आणि अजूनही ही केमिस्ट्री. आम्ही खूपच वर्ष झाले एकमेकांना ओळखतोय हो. असं हो आमच्या ग, लक्षात आलं. लहानपणापासून. आणि तरी सुद्धा आय एम लव्हिंग द केमिस्ट्री यार. हा नाही, पण म्हणजे त्याच्याशिवायच इतके वर्ष नाही राहू शकलो. म्हणजे हो. कदाचित तेच त्याच्या मागचं गमक असेल कदाचित. मैत्री, कारण हे मैत्री, त्याच्या मागचं हा गमक. बेसिकली. हा, हा. कारण फ्रेंडशिपच आहे म्हणून ती आम्ही असं नवरा बायको सारखं फार वागत नाही. म्हणजे मित्रासारखे जास्त वागतो बेसिकली. कारण आम्ही मित्र आहोतच आधीपासून. आणि हा एकमेव मित्र आधी माझा होता. म्हणजे हा. नागपूरला असताना हा पहिला बेस्ट फ्रेंड. आणि मग बाकी जे आता माझे दीर भासरे वगैरे आहेत ते सगळ्याचे भाऊ जे होते
ते माझे मित्र होते. म्हणजे ह्यांच्या ग्रुपमध्ये मी एकटी मुलगी होती. हा. अच्छा. त्याच्यामुळे हा बेस्ट फ्रेंड होता. हा. आणि मग असं वाटलं नव्हतं, पण त्याच्याशीच लग्न झालं, पण मैत्री कायम राहिली. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग, की ती मैत्री आहे तशीच आहे. पण त्या वयात मैत्री म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहित नसतं ग. हो. नाही ऍक्च्युली नव्हतंच. हा. म्हणजे काय होतं ना, आम्ही बालनाट्याच्या अनुषंगाने भेटलो पहिल्यांदा. आणि तेव्हा म्हणजे त्या काळातली गोष्ट अशी होती की अशाच कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्येच कुठेतरी मुलं मुली एकत्र यायचे. ही मुलींच्या मी शाळेत, मुलींच्या शाळेत. मी माझ्या शाळेत मुली होत्या, पण तरी अशा टाईप मध्ये होतं की त्यांचा रो वेगळा असायचा, मुलं वेगळी बसायची, असं कंबाईन नव्हतं. तर त्या काळामध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्येच कुठेतरी मुलं मुली एकत्र यायचे. तर आम्ही बालनाट्याच्या माध्यमातून पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. हा बालनाटकाचा हिरो होता आणि आम्ही मागे मॉब मध्ये होतो. हा. पण म्हणजे असं काय होतं की आता हिच्या शाळेमध्ये त्या कोइन्सिडन्स म्हणा किंवा ही ज्या शाळेत होती त्याच शाळेमध्ये माझे वडील शिक्षक होते. अच्छा. माझे 10वी पर्यंतचे मॅथ्स टीचर म्हणजे माझे सासरे. अच्छा. तर त्यामुळे मी त्यांच्या शाळेत कधी जायचो तर व्हायचं असं की ती मुलींची शाळा, त्यामुळे मी फार वेळ थांबायचो नाही. असं मलाच हे व्हायचं की नाही नाही अरे मुलींची शाळा आहे, मी इथे काय कधी काही कामासाठी बाबांना काही निरोप द्यायला किंवा काहीतरी गेलो तेव्हा कुठेतरी ही दिसायची एखाद्या वर्गामध्ये. तर तेव्हा आम्ही म्हणजे एक वेगळं होतं, म्हणजे हाय करणं एखाद्या मुलांनी शाळेत येऊन, आणि मग ही पण हाय, अरे हा काय गुरुसरांचा मुलगा हिला हाय करतोय एवढा त्यावेळेला व्हायचं. पण आम्ही तरी त्याच्यासाठी सगळ्यात म्हणजे मी क्रेडिट गोज टू नाट्यक्षेत्र किंवा नाटक. कारण तिथे थोडंसं या सगळ्या गोष्टीतनं आपण बाजूला होऊन एक ह्युमन बिंग म्हणून असतो मुलं मुली असण्यापेक्षा. तर ते कुठेतरी आम्हाला त्या क्षणी कळलं होतं. आणि एक मैत्री पण असते, एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे त्यावेळेस ऍक्च्युली तेव्हाचा तो डायलॉग होता हिट, पण हो सकते. तर तेव्हा ते झालं. ऍक्च्युली मैत्री खूप छान होती आमची. एक 2-3च मुली होत्या आमच्या नाटकामध्ये. आणि हा कम्फर्ट झोन होता माझा. म्हणजे मला माहिती होतं की मला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, घरचं काही सांगायचं असेल, स्वतःचं काही शेअर करायचं असेल, तर हा एकमेव आहे असं कुठेतरी एक तो कम्फर्ट झोन डोक्यात होता. त्याच्यामुळे त्या कम्फर्ट झोन मधनं मैत्री जास्त आणखी घट्ट झाली. आणि बरं, मधला एक काळ म्हणजे साधारणतः 7वी पर्यंत वगैरे बालनाट्य होतं. त्याच्यानंतर 7वी ते डायरेक्ट कॉलेज पर्यंत काहीच भेट नाही. कारण काय होतं ना, मी म्हणजे कमी होती. म्हणजे मी माझे मित्र वगैरे जे होते, आम्ही मग पथनाट्य म्हणा हे मी कॉन्स्टंट करत होतो, पण ही फार अभ्यास होती, त्यामुळे ही फार यायची नाही त्यानंतर नाटकामध्ये. हिला कॉलेजच्या वेळेस आम्ही जेव्हा एकांकिका स्पर्धा वगैरे करायला लागलो आणि तेव्हा आम्हाला मुली मिळेन अशा झाल्या की कोणी, अरे हा रोल करायला कोणी नाहीच आहे, मग कुठून, मग अरे मग समिधा आहे ना, असं म्हणून आम्ही हिच्या घरी गेलो. हिच्या आईची आई म्हणाली मला काय, कारण हिची आई बेसिकली तिकडे नाटकात काम करायची, ताई पण काम करायची, त्यामुळे उलट ताई आणि आईशी भेटायचो, हिचीच भेट व्हायची नाही. तर मग हिच्या घरी जाऊन हिला आम्ही मनवलं की अगं चल ना, होत राहील अभ्यास, चल, इंटरेस्ट नव्हता अभ्यास करायचा. हा, तो होईल अभ्यास होईल, तू चल, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुला 2 तासात रिहर्सल कर, पटापट तुझं वगैरे, असं आम्ही मस्का लावून हिला आम्ही नाटकात पुन्हा आणलं. म्हणजे कॉलेज पासून. तर तिथून पुन्हा मग एक वेगळ्या कॉलेज नंतरची जी मैत्री असते, तो वाला प्रवास एक वेगळा हे सुरू झाला. मग तेव्हाही हिने काय करावं तर लेडीज कॉलेज, तिथे पण आजूबाजूला मुलं नाही. मग मी माझ्याही कॉलेजची एकांकिका बसवायचो आणि हिच्याही कॉलेजमध्ये जाऊन यांची वेगळी एकांकिका बसवायचो. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात स्टेजेस होत्या मैत्रीच्या पण. एक लहानपणी मैत्री म्हणजे होती. मी स्टेजेस अशा सांगितल्या तर पहिले मी याच्या सायकलवर फिरले, मग लुना होती त्यावर फिरले, मग याच्याकडे कॅनेटिक होती त्याच्यावर फिरले, मग यामावर फिरले, आणि मग मारुती 800 होती त्याच्यावर फिरले, टिल अजून फिरतेच आहे. आता अशा आमच्या स्टेजेस झाल्या. म्हणजे घरी सोडायला प्रत्येक वेळेस त्यावेळेस. पण असं होतं का कधी, म्हणजे कधी कधी मी माझ्या बालपणाचा विचार केला ना, सो इट वॉज किती वर्षापूर्वी, मी सांगणार नाही आता, पण असं वाटतं की इट वॉज सम अदर लाईफ टाईम. असं होतं का तुमच्या बाबतीत कधी?
आता वाटतं मला कधी कधी की आपण म्हणतो ना की कुठेतरी मागच्या जन्मीच्या गाठी जुळलेल्या असतात, तर मला असं वाटतं की ह्याचं काहीतरी ऋण फेडायचं राहिलंय, म्हणून हा आता ह्या जन्मी माझ्या गाठीशी आलेला आहे. मी ऋण घेतलं होतं असं ना. करेक्ट, तुला त्रास होता ना, मी खुश आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी मागच्या जन्मीचे तुमचे काय म्हणू आपण धागेदोरे असतात की जे ह्या जन्मात ती व्यक्ती तुमच्याशी खूप जास्त अटॅच असते. सो मे बी ते असावं असं मला वाटतं. मला तरी फील होतं. हा म्हणजे असेल, ऑब्व्हियसली तो काळ वेगळा होता, आज वेगळा आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं जेव्हा कदाचित पुढे आपण बोलू ते येईलच, पण मला असं वाटलं की कुठेतरी ना आपण कोणाला तरी मिस करतोय असं जेव्हा वाटतं ना, तर ते फिलिंग येणं म्हणजे नक्कीच तुम्हाला त्या व्यक्तीविषयी काहीतरी वाटतंय. म्हणजे ती सिच्युएशन कुठली असू द्या, जेव्हा तुम्ही दुःखात असाल किंवा सुखात असाल, काही बघत असाल, एन्जॉय करत असाल, कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपल्याला असं वाटलं की अरे यार ती व्यक्ती असायला हवी होती आत्ता, हे फिलिंग येणं म्हणजे कुठेतरी प्रेम आहे, तुम्ही मिस करताय. ते कुठेतरी मला वाटलं आणि अजूनही वाटतं. सो दॅट इज हा मे बी. कधी जाणवलं पण? आठवत नाही. ऍक्च्युली कसं झालं माहितीये का, आम्हाला जाणवलंच नाही, आमच्या आजूबाजूच्यांना मित्रमैत्रिणींना जास्त जाणवलं. कारण मित्रमैत्रिणी म्हणजे ह्याचे भाऊ बहीण होतेच आणि नाटकातलेच सगळे मित्रमैत्रीण होते. तर आणि आम्ही हिरो हिरोईन म्हणून काम करायचो नाटकात एकमेकांचं, त्याच्यामुळे त्यांना ते आमची केमिस्ट्री बघून असं वाटायचं अरे तुम दोनों में पक्का प्यार आहे असं ते त्यांचं. आणि तुम्हाला माहितीच नव्हतं? नाही. तेव्हा अशी प्यार वारवाली कन्सेप्ट नव्हती डोक्यात, आई रागवेल वगैरे म्हणून. केअरिंग होतं खूप, म्हणजे एकमेकांविषयी वाटायचं असं की केअर खूप करायचो. म्हणजे हिची तब्येत थोडीशी त्या काळामध्ये थोडं प्रॉब्लेमॅटिक झाली होती, तर त्यावेळेस हिच्याकडे कोणी असं नव्हतं की रोज डॉक्टरकडे घेऊन जाईल किंवा काय, तर ते सगळ्या ती जबाबदारी मी स्वतःहूनच स्वीकार, किंवा रोज जाऊन विचारणं की काय आहेस की नाही बरोबर, तू कशी आहेस, ठीक आहे की नाही. तर खूप केअरिंग होतं. आणि प्रत्येक वेळेस कसं होतं की जेव्हा आमची केमिस्ट्री स्टेजवर असायची, आम्ही एक नाटक केलं होतं ज्यात हिने मुलाचा रोल केला होता, आणि त्या काळात आम्ही जेंडर चेंजवर नाटक केलं होतं. तो मुलगा असतो ज्याला रिअलाइज होतं की मी मुलगी आहे. सो त्याच्यासाठी आम्हाला असं वाटत होतं, म्हणजे माझ्या दिग्दर्शकाचं ते क्रेडिट आहे की त्यावेळेस त्यांना असं वाटलं की एक मुलगीच हा रोल करू शकते, म्हणून हिने तो रोल केला होता, त्यासाठी बॉयकॅट केली होती. बरं, हे झालं असं की ती तयार नव्हती, तर त्याने पहिले मला पकडलं आणि मला सांगितलं की तूच तिला तयार करू शकतो त्या रोलसाठी. कारण तेव्हा त्या विषयाबद्दल इतकं ज्ञान नव्हतं किंवा खूप बोलल्या जात नव्हतं, आणि म्हणून मला असं वाटत होतं की हे मला जमेल का, मी कम्फर्टेबली हे स्टेजवर करू शकेन का. पण थँक्स टू हिम की त्यांनी ते करवून घेतलं. मला त्यांनी सांगितलं, म्हणजे हिचं एकच अट होती, तू करणार आहेस का काम त्या नाटकात, तर मी करेन, नाहीतर मी करणार नाही, कारण मला ते कळत नाहीये आणि ते विषय खूप डेंजर येतो. पण त्या काळात तो विषय मांडणं खरंच हे होतं. आणि कारण जेंडर चेंजवर वगैरे तर आत्ता फिल्म्स यायला लागल्या, आणि मी ही गोष्ट, हे किती साली असेल? हे 98-99 98-99 मध्ये. सो त्यावेळेस आम्ही आय थिंक सुरेश बारलिंगे ना त्यांच्या कादंबरीवर आम्ही केलं होतं, मी पण माझे नावाचं नाटक. तर त्यावेळेस असं झालं की ही म्हणाली तो दुसरा रोल तू करणार आहेस का मित्राचा, तर म्हणजे कारण एक छोटा रोल होता, दुसरा साईड रोल होता, आणि मी साईड रोल वगैरे नाही करायचो. मी म्हटलं अगं मी माझ्यासाठी नाटक आहे, दुसऱ्या एका संस्थेत मी करणार आहे मी स्वतः. तर ती म्हणे नाही तो रोल तू करणार असशील, कारण त्याच्यातनं खूप सारे सीन्स होते असे की ज्याच्यामध्ये बेसिकली तो मुलगा असतो आणि त्याला रिअलाइज होतं की मी मुलगी आहे, आणि त्याचा मित्र त्याला आवडत असतो ऍज अ पार्टनर म्हणून. पण त्याला त्याला ते कळ, आणि त्यावेळेस त्याला त्या पार्टनरला मात्र त्याची पोच नसते की बाबा हे काय आहे आणि वगैरे वगैरे. सो तो रोल तू करशील का, तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग जेव्हा मी तो रोल केला तर त्या दिग्दर्शकालाही असं वाटलं की नाही या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे, आपण याचा वापर करून घेऊया. आणि आम्ही काही खूप छान मोमेंट्स त्याच्यामध्ये क्रिएट केल्या होत्या. आणि तेच नाटक मला वाटतं होतं ज्या नाटकामध्ये कुठेतरी आम्ही फार, कारण मुलासारखं कसं वागावं हे पण ही माझ्याकडनं शिकत होती की की मला मुलगा
मुलीमध्ये कन्वर्ट होणार आहे तर त्या प्रोसिजरसाठी मला आधी मुलगा होणं तर शिकावं लागेल की मुलं कसा विचार करतात, कारण मुलांचं माझा काय असतं. नाटकातला पहिला दिग्दर्शक हाच होता, त्याच्यामुळे तो करून घ्यायचा माझ्याकडनं की हे असं नाही, असं असं नाही, असं. सो तो टीचर होता. तर ते एक खूप छान, आणि त्या नाटकात थोडंसं कुठेतरी जाणीव झाली. आणि त्याच्यानंतर मग पुढे पण आम्ही 1-2 नाटकं केली, पण आम्ही बोलत नव्हतो. आणि एका पॉइंटला आमच्या सगळ्या मित्रांनी की नाही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सांगायचा प्रयत्न केला, आणि एका पॉइंटला माझ्या मित्रांनी तर मला घेऊन ते बसलेच. मी ह्याच्यासाठी एका मुलीला जाऊन प्रपोज पण केलं होतं की हा म्हणजे अशी सिच्युएशन होती की अरे हा तुझ्यासाठी बरा आहे किंवा ही तुला चांगली वाटते, असंच अशाच याच्यात होतो. आणि एका पॉइंटला माझे सगळे मित्र म्हणाले अरे क्यों तुम लोग ऐसा कर रहे हो यार, तुम्ही दोघं जण म्हणजे एकमेकांमध्ये आम्हाला दिसतंय तुम्हाला तुम्ही दोघं एकमेकांना पसंत करता किंवा आवडता. मी म्हटलं यार असं कधी ती म्हणाली नाहीये. तर तो म्हणाले म्हणजे तू म्हणाला नाही तर ती म्हणाली नाही. आणि लिटरली सांगतो हे पण फार ड्रॅमॅटिक आहे. एक होतं विदूषक नावाचं माझं नाटक होतं, ज्या नाटकामध्ये आम्ही नाटकासाठी अकोल्याला गेलो होतो, नागपूरहून प्रयोगाला. राज्यनाट्य स्पर्धेसाठी आम्हाला अकोला सेंटर मिळालं होतं. आणि अकोल्यावरनं आम्ही ऑब्व्हियसली एक नाटकाची बस होती ज्याच्यात आम्ही येत होतो परत. त्या बसमध्ये मी हिला म्हटलं की असं असं आमचं बोलणं झालं आणि तुला काय वाटतंय, तर ती म्हणाली आय थिंक सो, मला पण तसंच वाटतंय. म्हटलं तू म्हणतोयस तर करूया. म्हटलं करायचं का, म्हणाले हो करूया. सो आम्ही असं ठरवलं. माझ्यासाठी हा म्हणेल ते छानच आहे, म्हणजे माझ्यासाठी योग्य आहे. हा म्हणतोय मी तुझ्यासाठी योग्य आहे, ओके, तू माझ्यासाठी योग्य आहे. बरं त्याच्यानंतर सॉरी मी मध्ये इंटरप्ट करतो. त्याच्यानंतरही एक आम्ही बिकॉज एक थोडंसं मे बी आमची थॉट प्रोसेस तशी असल्यामुळे मी हिला म्हटलं चल आता वाटतंय ना करूया, तर आपण 1-1.5 महिना स्वतःला देऊया. काय वाटतं एकमेकांविषयी याचा विचार करू आणि मग आपण ठरवू. तर मी कधीच कोणासाठी फार गिफ्ट कधी आणले नव्हते. आणि मी तेव्हा काश्मीरला गेलो होतो नेमका माझ्या मित्राबरोबर. देअर आय रिअलाइज दॅट की मी हिला मिस करतोय. ते पहाड बघताना मी मिस करतोय, तो शिकारा बघताना मी मिस करतोय. आणि मी पहिल्यांदा हिच्यासाठी ते कानातले आणले होते आणि तिच्याकडे आहे. सो मे बी अरे दुधाची बाटली ठेवली तुझी तर कानातले तर ठेवणारच आहे. त्यांनी अगदी पहिल्यांदा वापरलेलं कडं वगैरे सगळं मला खूप आवडतं आठवणीत रमायला. त्याच्यामुळे मी खूप अशा वस्तू जपून ठेवते. मे बी माझ्या आजीकडनं आलंय ते. माझं एक छोटंसं कपाट होतं, त्याच्यात अशा सगळ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या असायच्या ज्या की अजूनही आहेत. काही फोटोज असतात, कोणी काही पहिल्यांदा दिलेलं गिफ्ट असतं, माझ्या काही आवडीच्या लोकांनी काही दिलं असेल तर ते सगळं मी जपून ठेवते, छोट्या छोट्या गोष्टी. तुला हा प्रश्न विचारायचा आहे मला. ती दिसायला म्हणजे आत्ताच एवढी सुंदर आहे, तेव्हा तर खूपच म्हणजे काहीच्या काही सुंदर असेल ना. नाही होती सुंदर होती. मग त्याच्यावर तुला असं वाटलं का आईला आई तो सॉलिड आहे? नाही म्हणजे त्याच्यावरून पण नाही. मी फ्रँकली सांगतो ती दिसायला सुंदर होतीच. म्हणजे असंही नव्हतं की त्यावेळी माझ्या आजूबाजूचे पण कितीतरी मुलं होते ज्यांना ती आवडत होती. तर ती मला आवडली नाही किंवा मला आवडत नव्हती अशातला भागच नव्हता. ती दिसायला सुंदर होतीच. पण तो जमाना असा होता की एक बार कमिटमेंट कर दी तो वाला आहे ना, की मग लग्नच डायरेक्ट. सो त्यामुळे ना खूप विचार करून पाऊल उचलण्यावर भर होता की बाबा तिला पण आवडतो ना, नाहीतर नंतर असं नको व्हायला की आपण दोघांनी आत्ता करून घेतलं आणि नंतर मग कुठेतरी वाटलं. आणि मग कारण घरच्यांना उत्तर कोण देणार, बिकॉज आम्ही एका स्मॉल टाउन मधनं होतो. नागपूर स्मॉल टाउन नाहीये पण तरी मेट्रो सिटी तर डेफिनेटली नव्हती. त्यामुळे थॉट प्रोसेस पण थोडी वेगळी होती. थोडासा तिथे ऑर्थोडॉक्स विचार होते घरचे पण सगळे. आणि की ऑर्थोडॉक्स म्हणण्यापेक्षा की लग्न करायचं बाबा, घरच्यांनी हो नाही म्हटलं तर नाही करायचं. हा म्हणजे कमिटमेंट केली की तर लग्न करा तुम्ही आता, अशा टाइप मध्ये होतं. तर त्यामुळे मग आणि तसा हा खूप फिल्मी होता. म्हणजे आता तो खूप असा सिम्पल वाटतो किंवा इथे मुंबईत तो वेगळा वाटतो लोकांना, पण तेव्हा मी पाहिलेला अभिजित म्हणजे यामावर येणारा, खाली असा उतरून असं 1-2 शर्टच्या बटन्स उघड्या आणि असा चावी फिरवत, गॉगल आणि तोंडात असं काहीतरी च्विंगम वगैरे असलेला आणि असा चावी फिरवत येणारा शाहरुख खान होता तो, म्हणजे नागपूरचा. सो तो तसा यायचा.
त्याच्यामुळे मग ते आवडलं का तुला? मी ते आवडलं. आणि नंतर स्वभाव तर कळलाच की हा छानच आहे. सो ते ऍडिशनल होतं, पण तेव्हा त्याचा तो जो स्वॅग होता तो जरा असं कॉन्फिडंट वाटायचा. आणि मला खूप असं वाटायचं की ये बंदा कुछ करेगा लाईफ में. सो ते जे होतं वाटणं की हा काहीतरी आयुष्यात करणार, मग काही का असे ना, पण त्याचं नाव करणार हा, आणि ही मेक प्राऊड ऑफ एव्हरीवन. सो म्हणून मला तो तेव्हापासून त्या स्वॅग साठी फार आवडायचा. क्या बात आहे. पण तो म्हणजे स्वॅग बिग ठीक आहे, ते कॉलेजमधलं होतं, पण कुठेतरी कनेक्शन होतं दोघांचं, हे मात्र नक्की. कारण पण ते पण गरजेचं आहे हा, की तुझ्यातलं म्हणजे नुसतं प्रेम नाही तर अट्रॅक्शन ते खूप महत्वाचं असतं रिलेशनशिप मध्ये. म्हणजे ओढ वाटली पाहिजे कुठल्याही एका गोष्टीची असे ना, मग ती आपल्याला त्याची एखादी सवय आवडते किंवा त्याचं बोलणं, तो बोलतो एरवीच फार छान, त्याच्यामुळे त्याचं बोलणं आवडायचं. सो त्याची तिची एक ओढ असायची की ह्याच्याबरोबर काम करायचंय, कारण डिरेक्टर म्हणून तो खूप भारी होता. मग त्यावेळेला तो जे स्टेजवर शिकवायचा आणि ते जे सगळं करून घ्यायचा, सो त्याचे एक होल्ड होता त्याच्या सगळ्यांवरती. म्हणजे तेव्हा असं होतं की नागपुरात अभिजित गुरुचं नाटक असेल तर बरेचसे लोक एंट्री कॅन्सल करायचे, कारण त्यालाच प्राइज मिळणारे माहिती होतं. सो हा जो सगळा एक सिनारिओ त्याच्याबद्दल होता, तर ते फार एक मनाला असं भावणार होतं. आणि अर्थात कुठल्याही मुलीला ते आवडेल, त्याचा एक असणारा काय म्हणू आपण रुतबा, ऑरा असा तेव्हा फार होता. अजूनही आहे नागपुरात. आमचं म्हणजे गंमत अशी की एका पॉइंटला दोघं आमचं प्रेम आहे हे म्हणजे अक्षरशः म्हणजे वाऱ्यासारखी, म्हणजे आम्हाला कळायच्या आत अख्ख्या नागपूरच्या सगळ्या क्षेत्रामध्ये कळून गेलं होतं की ते तयारच होते. कारण त्यांना माहितच होतं कुठेतरी, कारण आम्ही इतकं सारं सोबत काम करायचो, हे करायचो ते करायचो. ते एका कार्यक्रमात कोणीतरी चुकून हिचं नाव सौ सविधा गुरु असं हो, आणि आमच्या घरचे असे बघतात, हे काय आहे, हे काय झालं. आई अशी होती ना, हिची आई हे काय सौ अभिजित गुरु, काय समिधा गुरु असं कसं झालं. आणि ही माझ्याकडे बघते आणि ते सॉरी मी त्यांना दोघांचं नाव घ्यायचं होतं, अभिजित गुरु आणि समिधा गुरु. तर समिधा देशपांडे, बघा मी आता गुरुच म्हणालो, पण ते देशपांडेच्या जागी त्यांनी गुरु लावलं. आणि हिची आई एकदम विधिलिखित होता अशा म्हणजे, आणि अक्षरशः सगळ्या ऑडियन्स मध्ये ते काहीतरी कुठला तरी बक्षीस समारंभच होता, आणि मॅक्सिमम सगळे आमचे नाटकवालेच बसले असल्यामुळे इतक्या म्हणजे 2 मिनिटं तर हसत होते सगळे. आणि आधी खूप एम्बॅरेस झालं, सगळ्यांना आनंद झाला. सो तिथे एक ग्वाही मिळाली की हे सगळ्यांना आवडतंय आणि वी आर एक्सेप्टेड की चला हे चांगलंय. पण तू आता म्हणालास की आई चिडली, पण घरच्यांकडून काय म्हणजे रिॲक्शन काय होती त्यांची? माझी आई खूपच फॉर होती. माझ्या आईला तर म्हणजे हवंच होतं, कारण समिधा घरी खूप यायची, येणं जाणं होतं, हिच्या घरी पण माझं येणं जाणं होतं. अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. त्यांच्या घरच्यांनाही माझे आई वडील ओळखत होते, तेही माझ्या घरी येऊन गेले होते, असं नव्हतं. त्यामुळे समिधाच्या बाबतीमध्ये, त्यात समिधा माझ्या वडिलांचे ट्युशन क्लासेस होते, तर त्यात ती शिकवायची, पण टीचर होते. ती टीचर होती. 10वीला मी बायोलॉजी केमिस्ट्री शिकवते. हा, तर त्यामुळे कसं होतं की ती घरी म्हणजे अगदी घरच्यासारखीच येणं जाणं होतं. म्हणजे समिधा आली तर आई म्हणायची, टाक ग चहा टाक, किंवा एक काम करते, आज काय खाणार असाल तर तुम्ही सगळे मित्र मिळून काहीतरी बनवा घरी वगैरे असं. त्यामुळे ते येणं जाणं होतं. हिच्या घरी मी जायचो. मी पण काय म्हणतात त्याला, हिची ताई माझी खूप चांगली मैत्रीण बेसिकली, हिच्याही आधी, कारण नाटकामध्ये ती जास्त होती तेव्हा, हिच्या आधी मध्यंतरीच्या काळात ती आमचे डान्स वगैरे बसवायची. मग ती मुंबईला आली, तर त्यामुळे, किंवा नागपूरला आल्यानंतर तिचा पहिला कॉल मला माझ्या घरी की अभिजित ये, आपल्याला जायचं आहे वगैरे, तिचा ताईचा. त्यामुळे घरी सगळ्यांना तसं काही प्रॉब्लेम नव्हता, पण बेसिकली प्रॉब्लेम नव्हता थोडा हाईटचा, कारण तिच्याकडे उंची होती आणि माझ्याकडे थोडी कमी. सगळे 6 फूट 6'2", आत्या 5'8", बाबा 6'1", असे सगळे हायटेड होते. आणि माझ्याकडे सगळे 5 ते 5'8" याच रेंज मध्ये, 5'7" पर्यंत मॅक्सिमम. मग याचा तुम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही वाटला? मी तर कधी विचारच नाही केला. म्हणजे फ्रँकली माझ्या डोक्यात हा विचार कधीच आला नाही की आपल्यापेक्षा मुलगा हायटेड नाहीये, किंवा मे बी त्यालाही कधी वाटलं नाही, कारण तेव्हा म्हणतात ना, आपल्याला ती मन जुळली होती, त्याच्यामुळे बाकी एक्सटर्नल फॅक्टर्स खूपच गौण होते आमच्यासाठी. त्याचा विचारच नाही झाला. घरी थोडासा झाला, पण माझं असं झालं की हा ठीक आहे, मग काय करू. आणि त्या काळात नेमकं निकोल किडमन आणि टॉम क्रूजची एक जोडी हिट झाली होती,
अच्छा. त्यामुळे मग असं वाटलं चला आपण इथेच आहोत. आम्ही नागपूरचे निकोल केड हा. फक्त आईला थोडं असं वाटत होतं की एक असतं ना नाट्य क्षेत्रात किंवा ह्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं आणि हे खूप अनसर्टन क्षेत्र आहे आपलं. त्यामुळे एक आई म्हणून तिला कायम असं वाटायचं की नोकरीवाला मुलगा असता तर बरं झालं असतं. म्हणून तिचं असं एक धाकधूक चालू होतं की मी आयुष्यभर नाटकातच काम केलंय. माझे वडील पण लेखक आणि दिग्दर्शक आणि प्रोड्युसरच होते. सो त्यामुळे ह्या गोष्टीमुळे घरात होणारं जे काही प्रॉब्लेम्स असतात इकॉनॉमिकल ते तिने पाहिले होते. त्याच्यामुळे मग तिचं असं होतं की सेटल पाहिजे मुलगा, नोकरीवाला पाहिजे असं. तर त्या गोष्टीसाठी फक्त ती थोडी मागे पुढे होती. अदरवाईज मुलगा म्हणून, मित्र म्हणून हा खूपच आवडत होता तिला. पण तिने एकंदरीत आमच्या दोघांचं जे एक हे बघितलं की नाही आम्ही एकत्र राहून सगळं करणार. आणि तेव्हा लिव्ह इन वगैरे अजिबात चालत नव्हतं. त्याच्यामुळे ते असं होतं की तुम्हाला मुंबईला जायचंय, याला मुंबईला जायचंय, मग तू मुंबईला जाणार. पण तुझं ठरलं होतं तुला मुंबईला जायचं? नाही, मध्ये ते पण डामाडोल झालं होतं थोडंसं, कारण बाबांचा नेमका त्या पिरियडमध्ये थोडा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांचे क्लासेस वगैरे बंद पडले त्या पिरियडमध्ये. आणि मग अचानकपणे एक कारण त्यांची काय म्हणतात त्याला, रिटायर्ड पण झाले होते, त्यामुळे काही हे नव्हतं आणि मी सेटल नव्हतो तोपर्यंत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू एकतर माझे क्लासेस पुन्हा समीदा शिकवतेच, तू पण काहीतरी शिकव आणि तू पण ते कंटिन्यू कर. पण मी म्हटलं मी काय शिकवणार, मला त्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा करायचा होता, कारण मी पूर्ण थिएटरवालाच होतो कम्प्लीट हे. तर मी अटेम्प्ट पण केला, पहिल्या अटेम्प्टला गेलो पण फायनलला नाही सिलेक्ट झालो. मग परत आलो. मग त्यानंतर अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा होती जी अल्फानी तेव्हा घेतली होती आणि त्यात मी नागपूरवरनं एक नाटक आणलं होतं जे पहिलं आलं होतं. आणि म्हणजे जे खरं तर खूपच मोठी अपॉर्च्युनिटी होती ती, कारण त्यामध्ये आम्हाला सगळे पारितोषिक मिळाले होते. 210 नाटकातनं तेव्हा माझं नाटक पहिलं आलं होतं. आणि तेव्हा असं कुठेतरी वाटलं, कारण विनय काका म्हणजे विनय आपटे, रंगा गोडबोले किंवा आपले कमलाकर नाडकर्णी सर किंवा आपले हे स्मिताताई, हे सगळे त्यावेळेस परीक्षक होते आणि संजय सुरकर सर. सो त्या सगळ्यांनी मला सांगितलं होतं की तू नक्की ये, तू खूप छान केलंयस. आणि कुठेतरी असं एक वाटत होतं की मी यायला हवं. आणि अचानक असा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी परत गेलो. आणि मग एक वर्ष मी काही दिवस ते क्लासेस वगैरे सांभाळण्याचा प्रयत्न केला. इंग्लिश शिकवत होता. म्हणजे माझंच इंग्लिश फार बरं नाहीये, पण तरी मी शिकवलं. आणि मग बाबांना म्हटलं नाही कुठेतरी मी स्वतःलाही फसवतोय, मी त्यांनाही फसवतोय, मला नाही पटत आहे आणि मला कुठेतरी नागपूर सोडून जावं लागेल. आणि म्हणून मग मी मुंबईला यायचा निर्णय घेतला. पण तेव्हा पण मला असं झालं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं नाटक करा तुम्ही दोघे, पण नागपुरात राहून करा. तू इथे एक बँकेत नोकरी कर, तू काही कर, पण तू नागपुरात राहा. आणि हिचे यायचं तेच म्हणणं होतं. तर त्यामुळे तो खूप मोठा स्ट्रगल होता आमचा की आम्हाला एकतर इथे यायचंय. मला 6 महिने देण्यात आले होते. त्या 6 महिन्यात मला सेटल व्हायचंय, मला सेटल होऊन हिला इकडे आणायचंय, मग हिच्याशी लग्न करून आम्हा दोघांना सेटल व्हायचंय. तेव्हा लिव्ह इन कॉन्सेप्टच घरात नाही, कारण ते म्हणाले लग्न करून जा. त्याच्यामुळे आम्ही लग्न करून आम्ही स्ट्रगल करायला मुंबईत आलो. हा, त्यामुळे ते एकत्र सुरू झाला. लग्न करून म्हणजे मी 1 वर्ष आधी आलो आणि नंतर ही आली आणि मग लग्न केलं. लग्नानंतर सुरू झालं आणि मी ऍक्च्युली नोकरी करणार होते. पण मग ह्यांनी खूप काय म्हणूया आपण असतं ना की तुमच्यातलं कोणीतरी काहीतरी चांगलं असेल, ते पाहिलेलं असेल आणि पुढे तुम्हाला त्याची आठवण करून दिली. तर तसं यांनी मला सांगितलं की तू चांगलं काम करतेस, तू नाटकात काम केलंयस, तर इथे एवढं मुंबई सारख्या शहरात आल्यानंतर ह्या गोष्टीत जर ट्राय केलं नाही तर आयुष्यभर पस्तावशील. ट्राय करून बघ, फार तर काय होईल, नाही मिळणार मग तू हवं तर क्लासेस बिसेस घे, नोकरी कर असं. आणि ह्याने सांगितलं म्हणून मी तेव्हा स्ट्रगल करून मी काम शोधलं आणि सुदैवाने अजून ते सुरू आहे. पण मी अत्यंत बुळी होते, अत्यंत बुळी म्हणजे डम होते मी, जी की मी 360 डिग्री फॉर माय बेटरमेंट म्हणूया 360 डिग्री बदलले. म्हणजे मी आता ही जी आहे समोर ती कम्प्लीट 360 डिग्री बदललेली समीदा आहे. तेव्हा मला काहीही ईस्ट वेस्ट काय, काहीही मुंबईत आल्यावर काही नाही, लोकल ट्रेन कशी पकडायची, कुठून कुठे जायचं काही माहित नाही. म्हणजे काय डंब होते. म्हणजे मला सगळं तिला प्लॅन काढून द्यावा लागत होता की आता तू गेल्यानंतर इथे आता हे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरनं ही गाडी सुटणार असते, प्लॅटफॉर्म नंबर 1 सदैव वेस्ट साईडला असतो, तर म्हणजे पश्चिमेला असतो,
मग तिकडे जायचं, मग तिथून येताना कसं कुठली गाडी पकडायची, कधीच एकटीच कधी कुठे गेले नव्हते. त्याच्यामुळे शूटिंगला एकटं जाताना आणि असतानाच एक टिपिकल असतात मुली अगदी बुळ्या आणि घाबरलेल्या, शाय, की कोणाशी काही बोलता येणार नाही अशी होते. सो मला असं वाटतं की यांनी ते एक खूप मोकळं केलं मला, की बोलता यायला लागलं, की जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुला स्वतःला ते बरं वाटणार नाही, हेजिटेशन जाणार नाही आणि तू काम करू शकणार नाही. सो क्रेडिट गोज टू हिम, की त्यांनी खूप बदलवलं मला. आणि ताई होतीच इथे, त्याच्यामुळे तिच्या घरी राहून तिने एक सपोर्ट खूप छान केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठी तो प्रवास या दोघांमुळे खूप सुकर होता. मला त्रास नाही गेला, पण ही मेड हिज ओन स्ट्रगल. त्यांनी त्याचा खूप स्ट्रगल केला. पण ऑफकोर्स आम्ही एकत्र होतो त्याच्यामुळे सोपं गेलं आमच्यासाठी. तू सांगतेस म्हणून, पण म्हणजे तू सांगितलं नसतंस तर विश्वास नसता बसला. कारण आता मी खरंच सांगते, तू ना एखादा स्टाईल आयकॉन वगैरे आहेस आमच्यासाठी. कारण शी इज ऑलवेज सो वेल ड्रेस्ड आणि ती काहीही छान कॅरी करू शकते. आज सुद्धा खूप छान दिसतेस तू. थँक्यू. ही म्हणजे मला सांगायला नक्कीच आवडेल की जसं तू सगळ्या मित्रमैत्रिणींचे गिफ्ट सांगितलेस तसं ही आमचं श्रद्धा खांडकेकर म्हणून आहे, त्यांचा मंत्रमुग्धा ब्रँड आहे. त्यांच्या हँडलूम कॉटन साड्या असतात. दिस इज आय थिंक चेट्टीनाड कॉटन पट्टू साडी. तर त्यांनी ही मला गिफ्ट केली होती आणि मला असं वाटतं आज त्या निमित्ताने इथे नेसून आले तर त्यांचं नाव घेणं अगदीच गरजेचं आहे. थँक्यू श्रद्धाताई. खूप छान. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे तू सुंदर आहेसच आणि तू दिसतेच आहेस आणि मला खूप मगापासून आवडते ते. असं एक मोतिया पैठणी, याला माहितीये मला खूप व्हाईट आणि मोतिया कलरच्या साड्या आवडतात आणि आय एम लव्हिंग दिस साडी. अगं नाही, दिल के करीबवर ना खूप प्रेम करतात लोक, खूप म्हणजे खूपच. आणि अलीकडे तर समिधा माझ्याकडे ना आता ह्याला बघ फॉल बिडिंग वगैरे काही केलेलं नाहीये. मैत्रिणी किंवा काकू वगैरे अशा साड्या, रिलेटिव्ह वगैरे साड्या आणून देतात की नाही, आधी दिल के करीबवर नेसायची, मग आम्ही घडी मोडणार. वा वा वा. सो मला हे प्रेम म्हणजे इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. आणि ही साडी स्मिता शेवाळेची आहे. स्मितू, थँक्यू सो मच. कशी दिसते साडी? मस्त दिसते स्मिता, मस्त साडी आहे, खूप गोड दिसते. थँक्यू. ओके, सॉरी, आपण खूप जरा खूप छान गप्पा आणि दोन बायका इथे बसल्यात आणि साड्यांचा क्षणभरासाठी मी साड्यांच्या दुकानाच्या बाहेर उभा आहे, असा तो नवरा उभा असतो तसं झालं होतं. जीवन प्रवासावरून आम्ही एक पटकन साड्यांच्या गल्लीत जाऊन आलो. नाही, पण तुझी बायको सॉलिड आहे. म्हणजे आम्हालाच एवढं वाटतं की तू नेहमी जेव्हा फंक्शन्सना वगैरे दिसतेस ना, तर तेव्हा पटकन माझं लक्ष जातं की काय नेसलंय, कारण थोडंसं हटके असतं. तुझी ज्वेलरी, तुझा सेन्स, ड्रेसिंग सेन्स पण खूप छान आहे. तो पण आत्ता आलाय. अच्छा. हा. आधी मी सलवार कमीज, अशी ती ओढणी, टिकली, बांगडी आणि असे जास्त डीप नेक नाही वगैरे, असं सगळं एक टिपिकल होते मी. म्हणजे ते पण छानच असतं, कारण तशा पण मुली राहतातच. पण तेव्हा ती तशी होते मी आणि आता मी अशी आहे. सो कम्प्लिटली दोन इमेजेस आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना जुळ्या बहिणी, तसे माझ्या ह्याच्यात दोन, मी एक आहे आणि ती एक आहे, अशा त्या दोन्ही अजूनही आहेत. पण तिला मी आहे जपून ठेवलंय. सो कमिंग बॅक टू द स्ट्रगल पिरियड, तो कसा होता तुमच्यासाठी? आणि त्यावेळेला तुम्ही एकमेकांबरोबर कसं कोपअप केलं? तेव्हा वादविवाद, भांडणं वगैरे व्हायची का? सो वादविवाद आणि भांडणं हे मतभेदांवर असतं काही काही गोष्टींच्या. आणि मला असं वाटतं ते सिच्युएशनल आहे. ते त्या क्षणापुरतं असतं आणि तुम्ही त्या क्षणावर जर विजय मिळवला तर तुम्ही त्यातनं बाहेर येता. आता स्ट्रगलचं म्हणाल तर स्ट्रगल हे डिसिजन आम्ही दोघांनी मिळून घेतलं होतं. इव्हन मी मुंबईला यायच्या आधी मी हिला विचारलं होतं, मी जाऊ ना, मी करू ना, कारण आता आपण कमिटेड आहोत एकमेकांना. सो मी तिथे गेल्यानंतर मला माहित नाही आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना जावं लागेल. आणि मला कॉन्फिडन्स आहे की मी काहीतरी करेन, डेफिनेटली करेन. पण मी तिथे गेल्यानंतर नाही यशस्वी झालो तर, कारण जर तरची गोष्ट आहे तिथे गेल्यानंतर पण. तर ती म्हणाली नाही, जा करून बघूया, कुठेही राहिलो तरी तेच आहे. नागपुरात राहून आता तुला नोकरी नाही मिळाली, तू काहीतरी एखादा बिझनेस सुरू केला, तो पनपला नाही पनपला, फ्लॉप झाला, काय जे काही आहे काही होऊ शकतं. तीच अनसर्टिनिटी तिथे पण आहे ना. बरोबर. तर एकदा जाऊन बघूया तर म्हणून आम्ही आलो. पण आलो तेव्हा प्रचंड स्ट्रगल होता. बघितल्यानंतरच मला जाणवलं की अरे मला तर पहिले शिक्षण करावं लागेल, कारण मी आलो आहे नाटक करून. इथे तर सिनेमा आणि मालिका आहेत,
ज्याचं मला काही ज्ञान नाही. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे मला ते आधी घ्यावं लागेल. हम्म. कारण मी नाटक करू शकतो. मी ब्रेक वाचलंय, बेकेट वाचलं, मी सगळं केलंय. मी त्या सगळ्या फॉर्म्सचे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ते वाचलेलं आहे, शिकलेलं आहोत. पण ते सगळं कॅमेरासमोर नाही कामात येणार. म्हणजे असं नाहीये, ते वेगळ्या पद्धतीने येतं, पण तुम्हाला तो मीडिया, तो पॅटर्न काय आहे ते कळायला हवं ना. बरोबर. म्हणून मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुरुवात केली पहिले. आणि म्हणून तो स्ट्रगल जो होता तो फार कठीण होता. म्हणजे मी एका चाळीमध्ये 4 चहावाल्यांबरोबर राहायचो दादरला. विजयनगर नावाची चाळ आहे तिथे. आणि तेथे माझ्याबरोबर एक औरंगाबादचा मुलगा होता. आणि आम्ही त्या रूमला, एक रूम होती फक्त, आणि त्या रूमला कधी लॉक नसायचं, कारण त्या माळ्यावर ते चारवाले चहावाले दिवसभर झोपायचे. ते रात्री बिझनेस करायचे दादर स्टेशनला, आणि रात्री आम्ही झोपायचो, दिवसभर आम्ही. बरोबर. तर स्ट्रगल खूप होता. आणि फायनली एका पॉइंटला जेव्हा सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला लग्नच करायचंय, तेव्हा आम्ही लग्न करून आलो. आणि आल्यानंतर मी म्हटलं आता काय, थोडे बहुत पैसे जमले होते. आणि पहिलं हे की जे काही हिच्या काकूने हिला विचारते तूच सांग. रुकवंतात आपण भांडी ठेवतो ना, हा, ती माझ्या हा. काकूनी मला दिली होती. आणि ती भांडी अजूनही मी वापरते आणि तीच अजून माझ्याकडे आहेत. पण ती भांडी, कारण त्यांना माहिती होतं सगळ्यांना की हे दोघं जण संसार वेगळा थाटणार आहेत, आणि छोटासा आमचा संसार होता. तर ती नागपुरातल्या रुकवंतातली जी भांडी होती ती घेऊन, आणि छोटं छोटं कोणाचं काय गिफ्ट असेल ते घेऊन आम्ही आमचा एका 1 रूम किचन मधला संसार सुरू केला. आणि 2 पोती होती आणि 3-4 छोट्या छोट्या बॅग, एवढं घेऊन आम्ही नागपूरवरनं निघालो. आणि सेवाग्राम एक्सप्रेसनी आम्ही दादर स्टेशनला उतरलो. तेव्हा माझ्याकडे 300 रुपये होते. आणि मला माहित होतं की गोरेगावला मला पोहोचायचं, तर टॅक्सीचे त्यावेळेस साधारणतः 150-200 रुपये लागतात. तर आपण पोहोचून जाऊ. नंतर मी पैसे बँकेत जाऊन काढेन, कारण तोपर्यंत इथल्या बँकेचं ATM कार्ड वगैरे सगळं व्हायचं होतं. तर बँकेत जाऊन पैसे काढणं वगैरे हा हिशोब होता. पण आम्ही निघालो आणि अनएक्सपेक्टेडली पार्ल्याला ट्रॅफिक जाम. आणि जसं जसं मीटर पुढे जात होतं, मला दिसत होतं की अरे माझ्याजवळ पैसेच नाहीयेत. म्हटलं इथे काय करू. आणि त्या टॅक्सीने आम्ही तेव्हा अफोर्डच करू शकत नव्हतं, पण सामान होतं म्हणून टॅक्सी केली होती. कारण म्हणून मग हिला म्हटलं की आता दुसरा काय पर्याय नाही. आम्ही टॅक्सीवाल्याला सॉरी म्हणालो, त्याला म्हणालो आम्हाला इथेच ड्रॉप करा. आम्ही सगळं सामान घेऊन उतरलो. तिथून मी रिक्षा केला, हायवेवरनं पार्ला स्टेशनला आलो. दोघांजवळ कार्ड होतेच, म्हणजे हे होतंच, काय म्हणतात त्याला, पास याचा. ट्रेन मधच्या त्या याच्यात चढवलं सामान सगळं लोकलमध्ये. मग लोकलनी आम्ही तिथे गेलो, गोरेगाव स्टेशनला उतरलो. कारण मला तिथनं माहित होतं की तिथनं मला 25 रुपयेच लागतात, 20-25 रुपये नागरी निवारा मध्ये राहत होतो तेव्हा, तिथपर्यंत जायला. तर तेवढे होते. मग तिथे ते रिक्षात भरलं सामान आणि तिथून गेलो. आणि तिथूनच आम्हाला कळलं की बॉस आल्याच दाखवून दिलंय की आपल्याला किती सांभाळून सगळं करायचंय आणि काम करावंच लागणार. हा. आणि अनएक्सपेक्टेड ट्विस्ट अँड टर्न्स येऊ शकणार आहेत, कारण हाताशी पैसे नाहीये. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी नंतर आम्ही हळूहळू, म्हणजे अशा खूप गोष्टी घडल्या. किती साली असेल? 2006. हा. आणि म्हणजे माझं मे बी बघा आधी पण 1-2 इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय, पण मला खरंच आवडतं हे सांगायला, कारण माझ्यासाठीचा तो खूप महत्वाचा क्षण होता माझ्या संसारातला. की माझं स्वप्न तेव्हा हे होतं, लग्नानंतरचं पहिलं स्वप्न असतं ना बायकांचं, की मला साडी पाहिजे किंवा माझ्या नवऱ्याकडनं हे पाहिजे, मला ते पाहिजे. मला असं होतं की मला पैसे न बघता किराणा भरायचा, म्हणजे टॅग न बघता. हे माझं पहिलं स्वप्न होतं. आणि मला असं वाटलं होतं की हे कधी पूर्ण होणार नाही, कारण आधी पण आईकडे असताना पण खूप असं आता एवढे आहेत का, मग एवढ्या ह्याच्यात हे भरूया, तेवढ्या ह्याच्यात ते भरूया. ह्याच्यासोबत संसार सुरू करताना पण असं होतं की आपल्याला खूप सांभाळून करायचंय. एका दिवाळीला ह्याने एक कुठून तरी सगळं काम झालं, छान झालं असेल, आणि कार्ड आणलं. म्हटलं चल आज किराणा भरायला जाऊया. म्हटलं ओके, तुला हवं ते भर. म्हटलं नक्की? हो नक्की. तेव्हा हब मॉल होता आणि तिथल्या डीमार्ट मध्ये जाऊन मी वाटेल त्या वस्तू अशा त्या ट्रॉलीमध्ये टाकत होते. आणि असं बाहेर येऊन मी त्या 2 बॅग्स ठेवल्या आणि मी अशी ढसाढसा रडायला लागले, कारण ते कसं होतं की काही गोष्टी अशा होत्या ना
की ज्यांची गरज पण नव्हती. पण काही त्या नाही क्षणीनं तो सगळा इतके दिवसाचं ते साठवलेलं की आज मला टॅग नाही बघायचा आहे, आज मला सांगितलं अभिजितने तू काही पण घे, आणि ती आणि फटाफट मला असं फटाफट झालं फटाफट की- भरत होती. म्हटलं ओके ओके तू कर, तुला काय कराय तू घे. आणि ती बाहेर आली आणि म्हणजे मी खूप जास्त सामान घेतलं का, म्हटलं नाही नाही ठीक आहे. ती म्हणजे सॉरी सॉरी पण मला आज खूप घ्यायचं होतं, मी आज माझ्याकडे पैसे होते. तर ती रडायला लागली. मी म्हटलं ओके ठीक आहे मी तुला सांगितलंच होतं, तुला मी काही विचारणार नाही तुला. आणि हे आपल्या दोघांनी मिळून फर्स्ट टाइम आम्ही असं विकत घेतलं होतं की आज आम्हाला आज पैसे बघायचे नाहीयेत, आम्हाला आज विकत घ्यायचंय फक्त. पण त्या दिवसापासून ते आज तागायत मी कधीच टॅग बघितला नाहीये आणि सामान घेते. सो प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू. तुला माहितीये का, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी म्हणजे आपण एकत्रचं काम केलं नाहीये, पण आपण एकमेकांना ओळखतो. हो. पण ही बाजू आपली माहिती नसते. आणि जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा मला छान वाटतं. एक सक्सेसफुल ऍक्ट्रेस, एक सक्सेसफुल रायटर डिरेक्टर. सो ही बाजू माहिती नसल्यामुळे असं कधीतरी विचार येतो, यांना काय कमी आहे यार. हा, तू मस्तपैकी गाडी ड्रायव्हर वगैरे घेऊन येतेस तेव्हा असं वाटतं अरे आपली मैत्रीण, मस्त वाटतं यार. पण ही बाजू माहिती नसते ग. खरंय. आणि ते कमवायला आणि ह्याला खूप कष्ट पडले डेफिनेटली. म्हणजे मला कायम, आता मी याला कधी सांगितलं नाही किंवा सांगितलंही असेल कदाचित, पण मला कायम असं गिल्ट वाटतं बरेचदा, ते मनात आहे माझ्या. कार्यक्रमानिमित्त मी ते बोलते तुला की फॅमिलीचं एक जबाबदारी असल्यामुळे, म्हणजे माझी अशी असलेली कमिटमेंट, त्याच्यानंतर आमची लेक झाली आणि ओव्हरऑलच त्याला माहिती होतं की मला ही सगळी जबाबदारी पार पाडायची आहे आणि मुंबईत स्थिरावायचं आहे, इथून हरून नागपूरला परत जायचं नाहीये. तर त्यासाठी कायम त्यांनी त्याच्या मनाविरुद्ध खूप काम केलं. आणि म्हणजे जो त्याला इथे ऍक्टर म्हणून यायचं होतं, तो जो इथे शाहरुख खान बनायला येणार होता, तर तो काय म्हणूया रायटर झाला. पण इट वॉज नॉट दॅट टाइम बाय चॉईस, इट वॉज बाय फोर्स. कारण जबाबदारी समोर दिसत होती, माहिती होतं की पैसे हवे, पण त्यात पण खूप मेहनत करून आणि खूप यश मेहनत मिळवलं. केली. आणि जे घेतलंय हातात काम तिथेही तो नंबर 1 झाला. मराठीतल्या टॉप Yes. रायटर्स पैकी त्याचं एक नाव आहे. पण I'm कुठेतरी so proud त्याचं of you. पॅशन त्याने थोडं बाजूला ठेवलं. म्हणून तो मला कायम म्हणत असतो की तू पॅशनेट राहा. माझ्यात मला जर असं मिळालं असतं तर मी हे केलं असतं, तर मला ती गिल्ट आयुष्यभर राहील. पण आय गेस मनासारखं काम तो करेल लवकरच. करेन. त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते. नाही, पण तू सक्सेसफुल आहेस कारण तुझ्या ज्या सिरियल्स किंवा नाटकं वगैरे आम्ही बघतो ते आम्हाला खूपच आवडतात. आणि आमच्यासाठी तुझं स्थान खूप आहे रे. सो मे बी तुला असं वाटत असेल की मला हवं ते मी काम करू शकलो नाही, पण आमच्यासाठी तू खूप ग्रेट आहेस अभिजित. थँक्यू. नाही, मला असंही वाटत नाही. मला असं वाटतं की कायम वेगवेगळ्या गोष्टी करत राहायला हव्या. आणि मी जसं आत्तापर्यंतच्या बोलण्यामध्ये कदाचित तुला हे जाणवलं पण असेल की मी फार काय म्हणतात त्याला, सुरुवातीपासूनच एक नवीन काहीतरी करण्याचा माझा अट्टाहास होता आणि तो अजूनही आहे. पण तुम्ही एक कधी कधी खूप एखाद्या सिच्युएशन खूप प्रोलॉंग होते की ज्याला तुम्ही टाळू शकत नाही, कारण ती सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आलेली असते, ती तुम्ही ठरवून घेतलेली नसते. बरोबर. आणि त्यामुळे ना त्यातनं बाहेर पडण्यासाठी, पुन्हा नवीन काहीतरी करण्यासाठी ना एक वेळ यावी लागते. मे बी ती वेळ येईल लवकरच आणि मी लवकरच करेन पण, आणि करतो पण आहे हळूहळू मध्ये मध्ये. पण जसं एक तुम्ही शालेय शिक्षणानंतर तुम्ही महाविद्यालयीन शिक्षणात जाता, म्हणजे कॉलेजमध्ये जाता. जेव्हा कॉलेजमध्ये जाता तेव्हा प्रत्येक कुठलीही डिग्री किंवा कुठलाही डिप्लोमा करायला तुम्हाला 3 वर्ष तरी मिनिमम लागतात. तशीच मुंबईमध्ये सुद्धा ना तुम्हाला स्थिर स्थावर होण्यासाठी ना काही वर्ष आपली द्यावी लागतात. जर तुम्ही बाहेरून येणारे असाल तर डेफिनेटली. म्हणजे मी या माध्यमातून बाहेरून येणाऱ्या, मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या सगळ्याच लोकांना हे सांगायचंय मला की आल्या आल्या मला पटकन सगळं मिळेल अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ती नाहीये तशी. मिळतंही, काही लोकांना मिळतंय, पण तो नशिबाचा भाग झाला. म्हणजे काही काही अगदी वाढलेलं ताट मिळतं, आल्या आल्या सगळं व्यवस्थित जसं आहे तसं. पण हा टक्का फार कमी आहे. 10-15% आहेत या क्षेत्रात काम करणारे. मी ज्यांना ओळखतो तेवढे
जवळपास साधारणतः 80-85% लोक हे सगळे स्ट्रगल करूनच आलेले आहेत. मग ते मुंबईतले पण का असेना, मुंबईच्या बाहेरचे का असेना, कुठले पण असेना, त्या लोकांनी पण एक कुठला तरी स्ट्रगल केलेला आहे लाईफमध्ये. तर तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागतो त्या सिच्युएशन मधनं बाहेर यायला, ते शिक्षण घ्यायला, ते शिकायला, आत्मसात करायला. त्याच्यानंतर मग तुम्ही करा ना नवीन. मे बी करीनच मी नवीन पुन्हा कधी ना कधी. आणि असं काही नाहीये मला रिग्रेट्स की हे सगळं मला फॅमिलीमुळे वगैरे करावं लागलं. ते प्रत्येकच माणसाला करावं लागतं. माझ्यामुळे हिला पण करावं लागलं असेल, हिला पण फॅमिलीत सगळं बघावं लागतंय. आणि प्रत्येकच स्त्री पुरुष ते करतात. जेव्हा ते संसारात येतात तेव्हा कुठेतरी एक सॅक्रिफाईस असतं प्रत्येकाचंच आपल्या आपल्या पर्सनल आयुष्याशी. तर मला असं वाटतं की ते आहेच. ते तर कुठेतरी त्याच्याशिवाय कम्पॅटेबिलिटी येणार कशी? कारण कम्पॅटेबिलिटी ना ही कुठेतरी सॅक्रिफाईसशी त्याचं नातं आहे. कुठेतरी आपल्याला ना त्याग करावा लागतो. स्वार्थी होऊन कम्पॅटेबिलिटी कधीच होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. सिम्पल आहे. मला खूप क्रिकेट आवडतं. तर क्रिकेटमध्ये जर जो बॅट्समन खेळतोय तो जर रनआउट होणार असेल आणि समोर जिथे नाईट वॉचमन म्हणतात किंवा पुढच्या ठिकाणी जो माणूस असतो त्याला जर वाटलं की नाही माझ्यापेक्षा बेटर तो खेळतो, तर तो त्याच्या विकेटचं सॅक्रिफाईस करतो. मग ही पिचच आहे आणि या पिचवर दोघे जण खेळतायत. तर तुम्हाला कळलं पाहिजे कोण खेळतंय आणि कोण समोर उभं आहे. तर तसं तुम्ही जर करून जर सॅक्रिफाईस केलं ना तर तुम्हाला तो सामना जिंकायचा हे महत्वाचं आहे. बेसिकली तो सामनाच आहे म्हणजे आपला संसार आहे. That is. And I hope we are winning it. Oh yes, you are. बरं, या सगळ्या काळात कायम आपल्या बरोबर काही लोक असतात. जसे आपल्याला वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, तसं आपल्याला कायम काही लोक लक्षात राहतात जे कायम आपल्या मदतीला उभे असतात, आपल्या दिल के करीब असतात. असे कोणी आहेत ज्यांची नावं आता तुम्ही घेऊ शकता? अगदीच. म्हणजे मी म्हणते त्याप्रमाणे मुंबईत आल्यानंतर आमची फॅमिली तर आहेच, ती सपोर्टला कायमच असते आणि ती आहेच. पण मुंबईने आपलंसं करणं खूप महत्वाचं होतं आणि त्यावेळेला मुंबईतल्या लोकांनी खूप आपलंसं केलं, साथ दिली. म्हणजे मला त्याच्यापेक्षा कमी स्ट्रगल मला होता, कारण की आज माझी बहीण इथे राहत होती, तिचे मिस्टर इथे होते आणि मला असं वाटतं की आय नीड टू थँक हिम. म्हणजे माझ्या जिजाजींना मला थँक्स करायचंय, कारण बहिणीकडे राहणं इज अ डिफरंट थिंग, पण त्यांच्या संसारात राहणं ही वेगळी गोष्ट होती. पण त्यावेळेला मी खूप आनंदाने तिथे 6 महिने राहिले, वर्षभर राहिले. आणि त्यानंतर ज्या वेळेला ह्याच्याशी लग्न करून आम्ही शिफ्ट झालो आमच्या घरी, त्यावेळेला सगळ्यात आमची पहिली एक्सटेंडेड फॅमिली होती ती म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सरांची, जिगीषा पूर्ण अख्खी जिगीषा. कारण मी त्यांना असिस्ट करत होतो. मी त्यांच्याबरोबर मी त्यांना 4 फिल्म, एका फिल्मला आपण सोबत होतो कदाचितला पण होतो ना चंदू सरांकडे. म्हणजे मला अजूनही आठवतंय की आमच्या घरी बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ज्या चंदू सरांनी दिल्या होत्या. म्हणजे तुला काय हवंय, तुझ्या घरात काय नाहीये, बरं हा सोफा घेऊ, ऑफिस मधला सोफा हिच्याकडे पाठव रे, किंवा हे पाठव रे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा त्यांना मी पहिल्या दिवाळ सणाला बोलवलं होतं सगळ्यांना जेवायला, त्यावेळेला अगदी छोटंसं घर, म्हणजे छोटा संसार होता, त्याच्यामुळे पहिला ताटवाटेपेला पण त्यांनी दिलं होतं मला. सो मला असं वाटतं की ही जी एक्सटेंडेड फॅमिली आहे ती दिल के करीब आहे आणि ती कायम राहील. म्हणजे त्यांचे ऋण फेडण्यासारखे नाहीयेत. म्हणजे ते शब्दात सांगून पण त्याची काही परतफेड होणार नाही. पण डेफिनेटली माझं जेव्हा मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला माझं आपण काय म्हणतो त्याला डोहाळे जेवण सुद्धा चंदू सरांनी केलं होतं. आणि त्यावेळेला आणि पाटक्याची बायको म्हणजे आपला संदीप पाठकची दोघींचंही डोहाळे जेवण चंदू सरांनी घरी बोलवून पुरणपोळी, गजरे, दोघांनाही बोलवलं, प्रतिमाताई, चंदू सर, प्रशांत दादा, म्हणजे ह्या सगळ्यांनी असं मला कधी जाणवूच दिलं नाही की मी मुंबईत आम्ही नवीन आहोत आणि आम्ही एकटे आहोत. सो मला असं जाणवलं नाही की आमची फॅमिली इथे नाहीये. सो मला असं वाटतं. आणि मग आता तर खूप एक्सटेंडेड फॅमिलीज आहेत. म्हणजे आमचा आता कोअर ग्रुप आहे. म्हणजे सई सलील असेल रानडे, किंवा अभिजित खांडकेकर, सुखदा असेल, भार्गवी असेल, तर हे सगळे एक्सटेंडेड फॅमिली होत गेली आणि ती अजूनही कोर फॅमिली आहे. पण ह्या सगळ्यांचे थँक्स आहेत, सगळ्यांना धन्यवाद आहेत की आम्हाला इथे कुठे कॉन्फिडन्स कमी पडला तर ते होते पाठीशी की अरे होईल, करशील. सो मला असं वाटतं की ते फार महत्वाचे होते आम्हा दोघांनाही कॉन्फिडन्स द्यायला. आणि तर बेसिकली मुंबईतला जेव्हा आलो तेव्हा म्हणजे बऱ्याच लोकांनी मदत केली, जसं आता समिधा म्हणाली.
आणि म्हणजे चंदू सरांकडे मी सिनेमाला असिस्टंट म्हणून काम करत होतो आणि चित्रा पालेकरांकडे मी काम केलं किंवा डेली सोपच्या याच्यासाठी मी विवेक देशपांडे, कांचन नायक किंवा संतोष कोल्हे. सो सगळीकडनं ना मला शिकता आलं बऱ्यापैकी आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना कळलं की इथे टिकायचं आहे तर किती काम करावं लागतं. कारण एक ना बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीला ना मुळात जसं म्हटलं ना की आपल्याला दुरून डोंगर खूप चांगले वाटतात, सुंदर दिसतात, पण चढायला गेलो तर मग कळतं अरे बापरे हे केवढे मोठे आहेत. तर ती कल्पना नाही राहत बऱ्याच जणांना. इथे येताना असं वाटतं कारण इथे इथली जी चकाचौंध आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की अरे वा काय मस्त आहे सगळं, पण ते मस्त मिळण्यासाठी खूप स्वस्त नाहीये. ते त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात. तर ते कष्ट तुम्हाला डेफिनेटली इथे घेताना लोक दिसतात आणि त्यातनं मग आपल्याला कळतं की आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की सगळं शिकवून येत नाही, म्हणजे ते तुम्हाला शिकावं लागतं. इथे प्रत्येक क्षेत्रात एक एकलव्य असतोच. असं वाटतं की तुमचं तुम्हाला शिकावं लागतं. कोणी असं शिकवत नाही की तू हे अमुक करून असं जाणार आणि हे कन्फर्म तसंच होणार, असं नाहीये. ते तुम्हाला अनुभवातनं शिकत शिकत कळत जातं, जे मला इथे आल्यानंतर इतरांना बघून मला बरंच शिकता आलं की ते कसं करतात, ते काय विचार करतात, ही पद्धत काय असते. आणि मग त्यातनं कुठेतरी मला असं वाटलं की इथे मुंबई, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की एक कोर्स आहे मुंबईत आल्यानंतर, डिप्लोमा किंवा डिग्रीला आपल्याला जसा एक कोर्स करावा लागतो, तोच कोर्स मुंबईत आल्यानंतर करावा लागतो. लाईफ लेसन्स. त्याच्यानंतरच तुम्हाला ती डिग्री हातात मिळते. तर तेवढा वेळ प्रत्येकाने द्यायला हवा. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. म्हणजे आता कधी कधी काय होतं ना, सिच्युएशन अशी असते की तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. जसं मी मगाशीच म्हणालो, तर कुठेतरी एका पॉइंटला ना एक अशी स्टॅग्नन्सी पण येते, ज्याचा तुमच्या ना कुठेतरी कौटुंबिक आयुष्यावर किंवा तुमच्या सहजीवनावर पण परिणाम होऊ शकतो. हे तर म्हणजे आता बँकेत काम करणारे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करणारे किंवा बाकी कुठल्याही दुकानात काम करणारे म्हणा, कशात काम, प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला येत असेल ती स्टॅग्नन्सी येते. जसं एक 2008 ते 2013 मी सलग लेखन करत होतो, म्हणजे अजूनही करतोय, तेव्हापासून मी कॉन्स्टंट करतोय, पण तेव्हा ना अंगवळणी पडलं नव्हतं आणि मी रोज उठतोय लिहितोय. तर मी एका पॉइंटला ना इतका फ्रस्ट्रेट झालो होतो, कारण ही त्या पिरियडमध्ये शूटिंग करत होती आणि ही रोज जायची शूटिंगला आणि शूटिंगवरनं परत यायची आणि मी रोज घरी असायचो किंवा मी चॅनल मीटिंगला असायचो. याच्या व्यतिरिक्त मी कोणालाच भेटायचो नाही. आणि माझ्यासारखी व्यक्ती जी खूप जास्त जिचे मित्र आधीपासून होते किंवा नाट्य क्षेत्रात सतत बिझी असणारा माणूस, सतत इकडे तिकडे बोलायला आवडणारा माणूस, आणि मी एकटा एका पॉइंटला ही घरी आली आणि मला आज शूटिंगवर असं झालं तसं झालं सांगायला लागली आणि ती ना मी एकदम बस्ट आउट झालो आणि मी म्हणालो की तुझ्याकडे काहीतरी सांगायला आहे, माझ्याकडे काहीच नाहीये. आणि ती म्हणाली ओके, हो ठीक आहे, म्हणजे काय. आणि म्हटलं माझ्याकडे काहीच नाहीये सांगायला, आणि मी रडायला लागलो लिटरली. मलाच कळत नव्हतं. मी म्हटलं मी काहीच सांगू शकत नाही कारण मी कोणाला भेटलोच नाहीये, मी कोणाशी माझं संवादच झाला नाही, मी तुला काय सांगू. कारण मी जातच नाही घराच्या बाहेर. मी फक्त जातो, चॅनलमध्ये जातो, याच्यावर डिस्कस करतो, मालिकेवर डिस्कस करतो, घरी येतो, ते लिहून देतो, मग पुन्हा जातो, पुन्हा डिस्कस करतो, लिहून देतो. खूप दिवस चालू होतं, खूप वर्ष. आणि मग त्यानंतर ही मला म्हणाली की यू नीड अ ब्रेक. आणि ब्रेक म्हणजे असा, ब्रेक घेऊ शकत नव्हतो कारण आपण मग EMI असतात, त्यामुळे ब्रेक नव्हतो. पण ती म्हणाली की तू काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि तेव्हा मी ठरवलं, कारण ते मलाच करावं लागणार होतं, म्हणून मी पैसे थोडे बाजूला काढले आणि तेव्हा एक दीर्घांक स्पर्धा व्यावसायिक निर्माता संघाकडनं त्यांनी सुरू केली होती मुंबईत. तर त्या दीर्घांक स्पर्धेमध्ये दीर्घांकामध्ये जर पोटेन्शियल असेल तर त्याचं 2 अंकी नाटक करायचं असं ठरलं होतं. तर असं व्हायचं, म्हणजे तेव्हा अजून आत्ता सुरू नाहीये मला वाटतं कदाचित, पण तेव्हा होती. तर माझ्या डोक्यात आलं की नाटक केल्याशिवाय ना मी याच्यातनं बाहेर पडणार नाही. कारण कुठेतरी ना नाटक जीव की प्राण आहे, किंवा नाटक म्हणजे थेरपी आहे. जे चंदू सर पण नेहमी हेच म्हणतात
की नाटक इज अ थेरपी. त्याच्यात तुम्ही गेल्यानंतर ना तुम्ही स्वतःचा जो तुमचा निचरा होतो कुठेतरी, जे कुठेतरी आपल्या साचलेलं असतं ते निघून जातं. तुम्ही काही वेळासाठी ना खूप अलूफ होता सगळ्या गोष्टींपासून. मी म्हणलं नाटकच करायचं. मी ते लिहिलं दीर्घांक. मग अमृता संत आमची मैत्रीण आहे, तुझी पण मैत्रीण आहे, आपली मैत्रीण आहे ऑब्व्हियसली. तर ती, मी, राजू बावडेकर एक आहे आणि ही असं म्हणून आम्ही ते नेतो दीर्घांक केला. आणि त्यानंतर शिबू साबळे म्हणून आपला मित्र आहे, त्यानेच त्याला निर्माता म्हणून तो उभा राहिला आणि त्याने ते नाटक केलं. जे काही फार चाललं नाही, पण काही जे काही प्रयोग केले त्यातनं मी रिफ्रेश झालो. तर कुठेतरी ना जी आपण साथ म्हणतो ना, त्यावेळेस मला सुचत नव्हतं मी काय करायला पाहिजे, पण त्यावेळेस हिने मला सांगितलं तू काय करायला पाहिजे. आणि ती पण पाठीशी उभी राहिली की तू ना आता एक नाटक कर. तू जर नाटक नाही केलंस ना तर तू यातनं बाहेर नाही पडू शकणार, त्या स्टेज मधनं बाहेर नाही पडू शकणार. सो बेसिकली मला असं वाटतं की असे चढ उतार येत असतात, त्यावेळेस तुम्ही करेक्ट एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा एखादी गोष्ट ज्याच्यावरती कायम तुमचे मतभेद होतात आणि एखादी गोष्ट ज्याच्यावरती कायम एकमत असतं. मतभेद कायम म्हणजे खरं सांगायचं तर खूप काही भारीतल्या गोष्टीवर आमचे काही फार मतभेद आणि वादविवाद होत नाही. रोजचा घरातला त्याच्याकडे काहीतरी आहे सांगायला. साफसफाई. मी घरी जी काय आवरसावर करते रोज, त्यावरून आमच्याकडे रोज मतभेद होतात. ही इतकी आवरसावर करते, मी म्हटलं की तू एक पार्ट टाइम म्युन्सिपालिटी मध्ये पण जॉब कर ना, म्हणजे मुंबई, स्वच्छ मुंबई हे तू आरामात करू शकतेस. त्याचं म्हणणं आहे ज्याला कोणाला काही येत नाही ते फक्त आवरसावर करतात. म्हटलं असं काही नसतं, ही पण एक कला आहे. त्याच्यामुळे कारण मला असं वाटायचं की हा ठीक आहे, कोणीतरी येणार असेल तेव्हा आपण करूया साफ वगैरे. तिचं म्हणजे असं नाही, आपण राहतो घरात मग ते स्वच्छ नको का. मी म्हटलं स्वच्छ म्हणजे काय, आपण कचरा आणून नाही टाकत, हे कपडे इथेच पडले, तो टॉवेल तिथेच पडलाय, अर्थात ते घराघरातलं आहे, पण तू का उचलून ठेवला. ठेवतोय ना, परत 2 मिनिट दे. ही जी एक गोष्ट आहे ना असेल तर मग घडी कशाला करायचं, हा एक मुद्दा जो आहे, हा एक वादविवादाचा मुद्दा आहे. तो एक असतो कायम की माझं कपाट बंद झालं ना, मग त्याच्या आत आहे कोणाला काय माहितीये काय आहे. ती म्हणजे बोळे करून काय ठेवतोस, घडी करून ठेव ना. म्हणलं ठीक आहे ना, माझं कपाट आहे, ते बंद केलं की काय आत काय कोणाला काय माहिती. हा सेम आहे, माझी मुलगी पण सेम ह्याच्यासारखी आहे आणि दिसायला पण. म्हणजे 9 महिने मी फक्त तिला पोटात ठेवलंय, ती बाहेर आली ती ह्याच्यासारखी दिसते डायरेक्ट, झेरॉक्स आहे. खूप वाईट वाटतं ना ग. वाटतं. आणि स्वभावानी पण अशीच आहे, म्हणजे पसारा आणि थोडी बुद्धीनी पण अशी व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. याच्यावर अजूनही एकमत नाहीये, म्हणजे की त्याच्यामुळे हे दोघं वर्सेस मी घरातली विलन आहे. म्हणजे माता नॉट विलन, पण विलन नाहीये. नाही, तुम्ही दोघं ज्या पद्धतीने मला वागवता त्या पद्धतीने मी विलन. अचानकच ट्विस्ट आलेला आहे. आता 3 सेकंदापूर्वी आपण बोलत होतो ना की हिचा सपोर्ट कसा, लगेच एकदम. हे रोजचं वादविवादाचं कारण आहे घरातलं. आणि मी व्यायाम न करणं हे रोजचं वादविवादाचं. तू नाही करत, मग एवढी फिट कशी राहतेस. खरं हा मागे असा गंग घेऊन उभा असतो. जसं ती मला आवारसावरच्या मागे लागते ना, हे बाय हे काय आहे, ही सपोर्ट सिस्टीमच आहे, फक्त ती भांडून आहे. ती एक सपोर्ट सिस्टीम असते जी प्रेमाने होत असते, आणि दुसरं असते ती म्हणजे जसं आई वडील म्हणतात ना की छडी लागे चमचम, किंवा कान पिळी शिवाय काय म्हणतात त्याला, कान पिळल्याशिवाय कळत नाही, तसंच असतं कुठेतरी. तुम्हाला म्हणते असं, म्हणजे माझं नेहमी घरातलं रोजचं वाक्य आहे, हा व्यायाम कर, नुसती खातेस, व्यायाम कर, गोड घाशी आहेस, खातेस. म्हटलं मी ना कुठली तरी महाराणी वगैरे असते जर माझ्या आजूबाजूला तुमच्यासारखे लोक नसते. मी तिला काय म्हणतो, माझं तुझ्याशी लग्न झालं तेव्हा मी राजाच होतो. आता विचारा बघ म्हटलं ते अवस्था त्याची. तुम्ही अशी घरात ही छोटी मोठी वादविवाद होत असतात रोज. लेक किती वर्षाची? आता 14 वर्षाची. वा. आणि तिला काय करायचंय पुढे जाऊन?
तिचं अजून ठरलं नाहीये. हा आम्हाला काही अजून कळलेलं नाहीये. कारण तिला डान्स आवडतो करायला. ती कथक शिकते दीपाली विचारांकडे. तिला ऍक्टिंगचं अजून मला माहिती नाही, पण तिला तयार व्हायला खूप आवडतं. मी तयार होत असताना हे सगळं ती मला सांगते, याच्यावर हे मॅच कर, हे कानातले घाल, ऑम्ब्रे लिपस्टिकला वगैरे, हे सगळं ती सांगते. हा तयार होताना बारीक लक्ष असतं, कारण बाबा इज मोर असं एक जिव्हाळ्याचा विषय. सो तो बाबा नाहीये, तो मित्र आहे, त्याच्यामुळे मग त्याच्याबद्दल आणखी जास्त प्रेम आहे. सो बाबा जास्त जिव्हाळ्याचा विषय आहे तिचा, त्याच्यामुळे तो तयार होत असेल तर ह्या सगळ्यात खूप तिला इंटरेस्ट आहे. अभ्यासात थोडा बहुत इंटरेस्ट आहे, खूप नाहीये, पण करते म्हणजे मनापासून. फक्त हुशार खूप असल्यामुळे असं एक पाठी आहे, सगळं असं एकदा वाचलं लिहिलं की ते लक्षात येतं. आणि भाषेत इंटरेस्ट आहे, म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेस तिला तिला आवडतात. ते कोरियन, फ्रेंच, माझ्याशी कोरियन बोलते, कोरियन शिकते तिचं शिकते. अजून काही असं तिला ऑनलाईन बघते, शिकते. जॅपनीज तिला आवडतं, किंवा आपल्या भाषांमध्ये पण, म्हणजे तिला नागपूरची आमची जी वैदर्भीय भाषा आहे ती उत्कृष्ट बोलता येते माझ्याशी बोलताना. सो मला असं आम्हाला असं लक्षात आलं की तिला लँग्वेजेस मध्ये खूप इंटरेस्ट आहे. बाकी आता पुढे बघू काय. बरं, तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे. तुमच्या लग्नात तुला आठवतंय का रे की हिने कुठल्या रंगाची साडी नेसली होती? मलाच आठवत नाहीये. लग्नात मला असं वाटतं काहीतरी. मुहूर्त किती वाजताचा होता? मुहूर्त होता 10:15 10:30 काहीतरी सकाळी. मला असं वाटतं हिने काहीतरी केशरी रंगाची काहीतरी समथिंग, ऑरेंज आणि मरून कलरचा माझा शालू होता. मला ना लग्नाचं इतकं नाही आठवत आहे, पण रिसेप्शनचा मला माहिती आहे वाईन कलरची साडी होती की काय. नाही, साडी नव्हती, काहीतरी साडीच होती, ती नेसली वेगळ्या पद्धतीने होती. ते मला आठवत आहे काहीतरी. आणि यांनी किती वेळा कपडे बदलले होते? यांनी फार कपडे नाहीच. एक सूट घातला होता सकाळी, आणि नंतर सप्तपदीला 16 आणि रिसेप्शनला जोधपुरी घातला होता, ब्लू कलरचा. ते टिपिकल काय म्हणतात त्याला, म्हणजे मी जास्त नव्हती. हिनीच साड्या खूप बदलल्या होत्या म्हणून मला आठवत नाहीये, कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळी साडी होती. असतं ना ते काहीतरी अष्टपुतळी असते. म्हणजे हा घोड्यावरून घोड्यावर बसलो बाहेर नागपूरला असं रस्त्यावरनं घोड्यावरनं मिरवत वरात काढत नाचतात सगळे. आणि मला खूप इच्छा होती की मी बाहेर जाऊन नाचावं, पण मला त्याचं ते तोंडात जिरं ठेवून गौरीहार पूजत ठेवलं होतं. मला फार वाईट वाटलं होतं की मला जाऊन वरातीत नाचायचंय. आणि माझे मित्र त्या घोडेवाल्याला 10,000 रुपये देऊन उडवायला लावायचे घोडीला. तर म्हणजे मी आपलं तिथे जीव मुठीत घेऊन बसलोय, आपली घोडी हे होते. कारण ते खूप आमच्याकडे असं होतं की नाही घोडी पे जायगा, गाडी पे नाही, हो नाही. मला खूप लग्नात आनंद होता, कारण ह्याच्याशी लग्न होत आहे म्हटल्यानंतर मी खूप खुश होते. मग मी रिसेप्शन मध्ये मी नाचून घेतलं खूप. आमच्या रिसेप्शनला एक वेगळाच माहोल होता. म्हणजे माझी आई रेशमाच्या रेघांवर नाचत होती आणि हा ढोलकी वाजवत होता. असं एक सासू आणि जावयाचं एक वेगळं दृश्य डीजे मध्ये मध्ये डीजे सुरू होता. आणि आम्हाला तिथे उभं होतो ना आम्ही, तर ओढून ओढून आम्हाला डीजेला घेऊन जायचे. आणि तिथे रांग वाढत जात होती, कारण आमच्या रिसेप्शनला बिकॉज काय ना आमचं सगळं कुटुंब, हिचं पण आणि माझं सगळं नागपूरला, आणि त्यात नाट्य क्षेत्रातले लोक, त्यामुळे ते सगळं इतके जण होते, जवळपास म्हणजे 1,500 लोक होते रिसेप्शनला. त्यामुळे ना रांग लागली होती एका पॉइंटला. म्हणजे ते मूर्ती समोर गर्दी नको अशी रांग लागली होती. आणि ते सगळ्यांना म्हणायचे अरे या या, आणि पुन्हा आम्ही यायचो, मग पुन्हा मित्र नाचायला घेऊन जायचे. असं टाइमपास होता. लग्न वॉज अ फन. म्हणजे इच अँड एव्हरी मोमेंट वॉज लाईक सगळ्यांनी एन्जॉय केलं, आणि मी खूप एन्जॉय केलं, कारण मला ते हवं होतं. आणि एक होतं की ह्याच्याशी लग्न करून असं असतं ना की एक आता खऱ्या अर्थाने ह्याच्याबरोबर राहू शकेल मी. त्याचे रोजचं चाललं होतं लपून 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 लपून, मग ते आता बंद होणार. सो आय कॅन स्टे विथ हिम. म्हणून मी खूप खुश होते. अगदी जाताना रडतात म्हणून ते रडले होते, बट आय वॉज हॅपी. आणि लग्नात जेवण काय होतं आठवतंय का तुम्हाला? जेवलोच कुठे नाही माहिती. रिसेप्शनला तर जेवलोच नाही आम्ही. रिसेप्शनला मला आठवतं की काहीतरी सगळं ऍक्च्युली आम्ही इतकं उशिरा आलो, म्हणजे झालं होतं
की सगळं ते कॅटरिंग वाले गेले होते हो. आणि आमच्यासाठी एक ताट वाढवून ठेवलं होतं ज्यात आम्ही दोघे जणांनी जे मिळेल ते खाल्लं होतं. कारण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं, सगळेजण गेले होते आणि आमचं डान्सच सुरू होता. अच्छा. आणि ऑब्व्हियसली बाकी जे मुलं वगैरे होती ते बाहेर जाऊन हे केलं, माझ्या खायला वगैरे गेले होते आणि आम्ही दोघे घरीच थांबणार होतो. त्यामुळे मग तोपर्यंत पण मला काहीतरी उखाण्यात गुलाबजाम दिला होता एवढंच आठवतं. हा, बाकी तर गुलाबजाम काही मस्त. आणि काय घेतला होता सुखाणा? तो आठवत नाही गड्या मला उखाणा. तुला आठवतंय? नाही आठवणार. असंच काहीतरी मी तर तिथल्या तिथे यमक जुळवून घेतला हा, होता काहीतरी काय काय समथिंग. सांग ना. काय विणीच्या पंक्तीतच घेतला होता मी, है ना काहीतरी. मला नाही आठवत. सुलेखासाठी घेऊ शकते मी आता एक असा उखाणा म्हणून घे. तुझ्यासाठी घेते ओ. खास. मला आत्ता आठवलं, हा, हा. आत्ता जुळवलाय, हा, हा, त्याच्यामुळे हा. इकडे तिकडे शब्द झाले तर प्लीज एडिट करा. हं. सुलेखाचा कार्यक्रम आहे दिल के करीब. हम्म. सुलेखाचा कार्यक्रम आहे दिल के करीब. अभिजित राव आहेत माझ्यासाठी गुलजार आणि गालिब. अरे बापरे, अरे बापरे. वा, 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 वा. अगं क्या बात आहे. गालिब गुलजार. आणि तू रे, नाही मी काय, मला काय तुझ्यासाठी खूप सोपं आहे, घे की. नाही माझ्या आणि हा अभिजितली लिहिलेलं नाहीये, हा मी लिहिलेला. नाही नाही, आता गुलजार गालिब कलेक्ट त्यांना मी उखाणा करायला लावला. चुकीचं वाटलं. मोठे मोठे लोक आलेत माझ्या उखाण्यात. नाव घे फक्त माझं. हा, समिधा. सॅम. ए असं नाही यार, काय, असं नाही. अरे बापरे. आणि आता अजिबात सुचणार नाही. हा, आता खरंच नाही. एखादा एपिसोड सांगायला लगेच सुचेल त्याला, यायला. हा, दिल के करीब मध्ये येऊन आपल्याला मिळाले एवढे सारे गिफ्ट. हा. माझ्या आयुष्याच्या शूटिंगची ही लावते शिफ्ट. बरं ही म्हटलंय म्हणजे नाव कधी बदलू शकेल तो? समिधा. हे मला आवडलं. नाव कमिट नाही केलंय त्यांनी, ही लावते शिफ्ट. हा, म्हणजे ए, समिधा. नाही नाही, आपण एपिसोड दाखवू शकू ना. हा, अजून काय मी दाखवलंय की. नाव वा. असं करून घे. अरे बापरे. मस्त मस्त. अभिजित, समिधा, खूप छान वाटलं. तशी म्हणजे आपली खूप ओळख नव्हती, पण तुमच्याबरोबर गप्पा मारायला खूप मज्जा आली. काही गोष्टी मला अजिबात माहीत नव्हत्या आणि आज ऐकून खरंच भरून आलं मला. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. बरं, एक इट इज एक्सटेंडेड पार्ट ऑफ आवर फॅमिली ऑल्सो. Yes. नक्की नक्की नक्की. खूप बरं वाटलं मला तुम्ही दोघं जण इथे आलात. दिल के करीब, अग्ग आणि आहोवर. आणि मी खूप थँक्यू म्हणते तुला, कारण मी हा कार्यक्रम फॉलो करते अच्छा. आणि दिल के करीबचे बरेचसे एपिसोड बघितलेत. काही आपल्या मित्रमैत्रिणींचे, जसं तू म्हणालीस तसं की मला पण सगळ्यांबद्दल सगळं माहिती नव्हतं आणि तुझ्या कार्यक्रमामार्फत ते कळतंय लोकांना. त्यांचं खरं आयुष्य कसं होतं, त्यांना काय म्हणायचं होतं हे कळतं. त्यासाठी तुला खरं तर थँक्स. आणि दिल के करीब प्लीज बघत राहा. सो हिनी सांगितल्याप्रमाणे ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.